नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सर्वच महाराष्ट्रातील भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1965 या साली झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, इचलकरंजी महानगरपालिका कोणत्या शासकीय विभागात येते? इचलकरंजी महानगरपालिका कोणत्या शासकीय विभागात येते? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे शासकीय विभागात येते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, कुनो राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? कुनो राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश मध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, भारताचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? भारताचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 भारताचे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5वा, भारताचा सर्वात पहिला ग्रँड मास्टर कोण आहे? भारताचा सर्वात पहिला ग्रँड मास्टर कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतातला सर्वात पहिला ग्रँडमास्टर हा विश्वनाथन आनंद हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6वा, प्रणव आनंद हा भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनलेला आहे? प्रणव आनंद हा भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 76वा ग्रँडमास्टर बनलेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7वा, ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण? ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 परिमार्जन नेगी, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8वा, विश्वनाथ आनंद हे ग्रँडमास्टर केव्हा बनले आहे? विश्वनाथ आनंद हे ग्रँडमास्टर केव्हा बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1988 या साली बनलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9वा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नीती आयोगाचे उपाध्यक्ष हे सुमन बेरी आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10वा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेता खेळाडू यांना किती रक्कम दिली जाते? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेता खेळाडू यांना किती रक्कम दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 25 लाख रुपये दिले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11वा, संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा। संमेलन व त्याचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 4 96 नागपूर, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12वा, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य कोणी केले? रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मवीर भाऊराव पाटील, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13वा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14वा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोणत्या गावी झाला आहे? कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोणत्या गावी झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कुंभोज या गावी झाला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15वा, कुंभज हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? कुंभज हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? कुंभज हे गाव कोल्हापूर जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16वा, कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्मवीर भाऊराव पाटील, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17वा, पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानाची सुरुवात कोणी केली आहे? पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानाची सुरुवात कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18वा, भारत सरकारने कोणत्या सालापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? भारत सरकारने कोणत्या सालापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2025, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19वा, 1 मिलियन म्हणजे किती? 1 मिलियन म्हणजे किती? तर ऑप्शन क्रमांक 1 1 मिलियन म्हणजे 10 लाख, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20वा,
सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली? सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्क या संघटनेची स्थापना 1985 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 सार्क संघटनेचा सदस्य नसलेला देश हा चीन होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 आधुनिक इतिहासात कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? आधुनिक इतिहासात कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 आधुनिक इतिहासात रोलेट कायदा 1919 हा कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 संपूर्ण भूमी ईश्वराची आहे अशी घोषणा कोणी केली? संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 विनोबा भावे यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेले आहे? भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 संविधान सभेची शेवटची बैठक केव्हा झाली? संविधान सभेची शेवटची बैठक केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 संविधान सभेची शेवटची बैठक ही 24 जानेवारी 1950 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय रेल्वेचा दक्षिण विभाग कुठे आहे? भारतीय रेल्वेचा दक्षिण विभाग कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतीय रेल्वेचा दक्षिण विभाग हा चेन्नईमध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय आहे? जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जनरल डायर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन? खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला? तर ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 नाथसागर हे धरण कोणत्या जलाशयाचे नाव आहे? नाथसागर हे धरण कोणत्या जलाशयाचे नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक मोगादिशू हा कोणत्या देशाची राजधानी आहे? मोगादिशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मोगादिशू ही सोमालिया या देशाची राजधानी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही? खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बल्गेरिया हा देश आफ्रिका खंडातील नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य हे उत्तर प्रदेश होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण डॅश डॅश आहे? सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो त्याचे कारण डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रकाशाचे अपवर्तनाचे कारण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 डॅश डॅश या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे. डॅश डॅश या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 एप्रिल 1935 या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 क्रेडिट कार्ड याचा उपयोग प्लास्टिक मनी म्हणून केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता डॅश डॅश हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे असे म्हणणे संयुक्त ठरेल. लोकसंख्येचा विचार करता डॅश डॅश हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. तर ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही डॅश डॅश आहेत? अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही डॅश डॅश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवाळ बेटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 24 सप्टेंबर 1873 या साली केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आधुनिक भारताचे जनक, प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? आधुनिक भारताचे जनक, प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन राय यांचा गौरव केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागांमध्ये समाविष्ट आहे? नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागांमध्ये समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत अधिकार, ऑप्शन क्रमांक 2 मूलभूत कर्तव्य, तर ऑप्शन क्रमांक 4 2 व 3 या दोन्हीमध्ये केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे? कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कुतुब मिनारची उंची ही 73 मीटर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री अजित डोभाल आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 2 वाफेच्या इंजिनाचा शोध हा जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सर्वयोग्य दाता रक्तगट कोणता? सर्वयोग्य दाता रक्तगट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ओ. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा परिषदेचा सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 जिल्हा अधिकारी असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 धूपगड पंचमढी हे शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? धूपगड पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला? पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 26 जानेवारी 1930 साली पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम साजरा करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आरोग्य मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 श्री तानाजी सावंत आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधान परिषद सभापती कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधान परिषद सभापती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 श्री रामराजे नाईक निंबाळकर आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल.